कदाचित भारतीय जनता पार्टीचा वाढता प्रभाव लक्षात घेता जबाबदार विरोधी पक्षाची जबाबदारी म्हणून विचाराने राहायचं असेल तर कदाचित जबाबदार विरोधी पक्ष म्हणून ज्या पद्धतीने राहुल गांधी दिल्लीमध्ये लढत आहेत त्या पद्धतीने लढाईची सवय करून घ्यावी लागेल. विलिनीकरणाच्या संदर्भातले अनेक कंगोरे अभ्यासत असताना ही फक्त एका कुटुंबांमधली तडजोड आहे किंवा सत्तेचं वाटत आहे अशा अर्थाने पाहिले तर या महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारे सत्तेच्या बाजूला गेले तर एक वेगळे चित्र उभे राहणार आहे आणि विरोधात विरोधी बाजूला गेले तर एक वेगळं चित्र या महाराष्ट्रात उभे राहणार आहेत. त्यामुळे विलिनीकरण हा फक्त कौटुंबिक विषय नसून या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक उलथापालथ करणाऱ्या गोष्टी घडू शकतात. आज निश्चितपणाने त्याचे व्यापक स्वरूप समोर येत नाही, मात्र राजकारणामध्ये मुखवटे पांघरून फिरणाऱ्या अनेक राजकारण्यांचे खरे चेहरे या निमित्ताने समोर येतील. अजून काही कालखंड गेला तर राजकारणात खोटे मुखवटे पांघरून या नाही तर त्या मार्गाने सत्तेमध्ये जाण्याचा मार्ग चोखाळणारे काही लोक निश्चितपणाने आपल्याला दिसून येतील.